आपण बघत आहात DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून दिनकर पाटील यांचा पॅनल अधिक बळकट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। मनसेत असलेले दिनकर पाटील यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर आज पहिल्यांदा जनसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या जनसंवाद मेळाव्याला परिसरातील असंख्य नागरिकांसह महिलांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। यावेळी नागरिकांना संबोधित करत असताना दिनकर अण्णा पाटील भावुक झाले। तसेच प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी पक्ष प्रवेशामागील भूमिका आणि आगामी निवडणुकीबाबतची दिशा स्पष्ट केली। दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी नाशिक महापालिकेची निवडणूक मतदान होणार आहे आणि आता आम्ही भारतीय जनता पार्टीकडून मी स्वतः दिनकर पाटील, अमोल पाटील, संगीता बाळू गोटेकर, भारती रवींद्र धिवरे असा आमचा पॅनल भारतीय जनता पार्टीकडून लढणार आहे। आणि मग त्यासाठी हे माझ्या परिवारातले सगळे प्रमुख मंडळी, माझ्या माता भगिनी, आणि त्यांना सर्व माहिती देणं गरजेचं आहे। त्यांना एकदा माहिती दिली का मग काही सांगावं लागत नाही। ते एक शिक्का मतदान करणारे माझे कुटुंबातले, परिवारातल्या माझ्या माता भगिनी आहेत आणि चौक सभा होणार आहेत पूर्ण प्रभागामध्ये। त्यानंतर परवा फॉर्म भरायचा आहे, ती त्यांना माहिती दिली पाहिजे। त्यानंतर एक महारॅली काढायची शेवटची, ही सर्व माहिती दिल्यावर आता त्यांना परत सांगावं लागणार नाही। त्यांना वेळ तारीख सांगितली की ते त्या ठिकाणी येऊन उभे राहतात। आणि हे माझा परिवार आहे, आजचा नाही। माझी 1975 पासून जी इंडस्ट्री ज्या ठिकाणी सुरू झाली आणि तेव्हापासून जी जी मंडळी या ठिकाणी आली, ती कोणत्या गावातून येऊ द्या, कोणत्या जाती धर्माची असो, कोणत्या राज्यातले असो, ते आमच्या परिवाराशी जोडलेले आहेत। आपण बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये एक दिवसाच्या मेसेजवर एवढी हे माझे माता भगिनी येतात आणि ते इतके आमच्यावर प्रेम करतात। मग त्यांना माहिती देणं गरजेचं आहे, म्हणून आज ही मीटिंग लावली होती। आणि आपण सुद्धा आलात। आता विजय 100% होणार, कारण या ठिकाणी अनेक वर्षापासून 45 वर्ष होऊन गेले तशी तर समाजसेवा चालू आहे। तुम्ही ऐकलंय सगळं। निश्चितपणे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी, महायुतीचं सरकार आणि महाराष्ट्राचे लाडके कर्तबगार मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप चांगलं काम या राज्यात उभं केले। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या कामाबद्दल आपण सगळे बघता आणि भारतीय जनता पार्टीचं जे काम आहे, एक या भागाचा विकास व्हावा, नाशिकचा विकास व्हावा, त्यासाठी खरं आम्ही पुन्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्यावर एक सेकंद सुद्धा लावला नाही। आणि अमोलचं काय मत होतं आणि तो भारतीय जनता पार्टी सोडून निवडणूक लढवायला तयार नव्हता आणि त्याचं देवानी श्री चक्रधर स्वामींनी, श्री स्वामी समर्थांनी ऐकून आज आम्ही खूप खुश आहोत। आमची सगळी जनता खुश आहे। त्यांना खूप आनंद झाला की भारतीय जनता पार्टीकडून आपण उमेदवारी करतोय, निवडणूक लढवतोय। मी खरं गिरीश भाऊ महाजनांना खूप धन्यवाद देईन। गिरीश भाऊ महाजन त्याशी तुम्ही बघितलं असेल की हसून खेळत आमचा प्रवेश झाला, अनेकांना अडथळा आला, पण आमच्यासाठी आमदार श्रीमती हिरे यांनी सुद्धा अगदी आनंदाने सांगितलं की नाही, माझा काही विरोध नाही। सगळ्यांना अण्णाचं काम, अमोलचं काम, या परिवाराचं काम चांगलं आहे। आणि खरं आमच्यासाठी आमचे प्रकाश नन्नावरे असतील, आशिष नहार, निलेश बोरा, गणेश गीते, बाळासाहेब सानप, फरांदे ताई, आमदार राहुलजी ढेकले, त्यानंतर लक्ष्मण सावजी साहेब, विजयजी सहाने, या सगळ्यांनी, सुनीलजी केदार शहर अध्यक्ष, तिथे मला कायम फोन करायचे, अण्णा इकडेच या, इकडेच या। आणि या सगळ्यांचं प्रेम संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांनी आम्हाला खूप प्रेम दिलं आणि आम्हाला स्वीकारलं परत। त्यांचे मी खूप आभार मानतो। मानव पंथाचा ज्यावेळेस
जो काही मेळावा झाला तेव्हापासूनच तुमची चर्चा सुरू झाली, याबद्दल काय सांगा? आमचे अखिल भारतीय मानव परिषदेचे अध्यक्ष परमपूज्य परमहंस कारंजेकर बाबा, खरी सुरुवात त्या कार्यक्रमापासून, आणि मी त्या समितीवर राष्ट्रीय संघटक पण आहे. बाबांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. बाबांनी त्या कार्यक्रमात सुद्धा सांगितलं, अण्णा जरी मनसेत असले तरी दिलचे आमचे, आणि मुख्यमंत्री महोदय कारंजेकर बाबांची खूप घनिष्ठ संबंध आहे. बाबा अमरावतीचेच आहेत. आणि मग बाबांनी तिथून सुरुवात केल्यावर मुख्यमंत्री महोदयांनी आशिष नारायणांना सांगून अतिशय आनंदाने सांगितलं की तुम्हाला परत इकडे यायचंय. मी सुद्धा क्षणाचा विलंब न लावता, तशी ही प्रोसिजर 1 महिन्यापासून चालू होती. आणि काल सुद्धा प्रवेशाला गेल्यावर मला अनेक पत्रकार बंधू भेटले. तिथं 2 तास थांबावं लागलं. तुम्ही बघितलं की तिथं थोडी गडबड चालू होती दुसऱ्या प्रवेशांची. मला पत्रकारांनी विचारलं, अण्णा काय करता? म्हणलं गाणगापूरला चाललोय. ते सुद्धा तुम्ही लिहिलंय, दाखवलंय. आणि मी एकदम गुपित ठेवलं होतं की प्रवेश होईपर्यंत सांगायचंच नाही, आणि तो प्रवेश झाला. आता तुम्ही सुद्धा पत्रकार बंधूंनी या शहराच्या शांततेसाठी, विकासासाठी आम्हाला सहकार्य करावे. सर्व जनतेने सुद्धा शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना मतदान करावे, की जेणेकरून गिरीश भाऊंनी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की या नाशिक शहरामध्ये 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होतो. त्यासाठी गरज आहे. 100+ नारा आहे. सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला कमळ निशाणीला मतदान करा अशी विनंती करतो. अनेकांना तुम्ही एक मास्टर स्ट्रोक दिला, काय सांगा? आमच्या समोर कोण उभे आम्ही विचारच करत नाही. आम्हाला फक्त काम करायचंय. कोण उभं राहणारे आम्हाला त्यांच्याशी घेणं नाही. आम्ही कोणावर बोलणार पण नाही. त्याशी सुद्धा तुम्ही बघितलं, मला पत्रकारांनी विचारलं, अण्णा तुम्ही नाराज होऊन पक्ष सोडला का? मी सांगितलं मी कोणावरही नाराज नाही. माननीय राजसाहेब ठाकरेंनी मला खूप सहकार्य केलं. आजही मी त्यांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देईल. कोणाबद्दल वाईट बोललं तर तो सुद्धा आपल्याबद्दल बोलतो. म्हणून मी एक सूत्र धरले, आता निवडणुकीत कोणाबद्दल कोण आपल्या समोर उभं त्यांचं नावच घ्यायचं नाही. आपल्याला कोण शिव्या देव काही देव, आपण कोणाबद्दल बोलायचं नाही, हे आम्ही आंधळे साहेब ठरवलंय. आता तुम्ही आम्हाला दुसऱ्यांबद्दल प्रश्न विचारू नका. जे राहणार आहे तुम्ही त्यांचे जाऊन विचारा. राम कृष्ण हरी, जय श्रीराम. या कार्यक्रमावेळी मंचावर भाजप नेते दिनकर पाटील, लता पाटील, रवींद्र धिवरे, भारती धिवरे, संगीता बाळासाहेब घोटेकर, अमोल पाटील, बाळासाहेब घोटेकर, दिलीप घोटेकर, सदानंद नाईकवाडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच परिसरातील नागरिक आणि विविध कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या जनसंवाद मेळाव्यामुळे नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीआधीच दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला चांगली ताकद मिळत असल्याचे चित्र दिसून आले. डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.